सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यासाठी पानंद रस्ता, शेत रस्ते आणि सर्व प्रकारच्या रस्त्यांचा विषय घेतलेला आहे। त्या अनुषंगाने शासनाचा जो GR आहे 29/8/2025चा त्यामध्ये मी आपल्याद्वारे सांगू इच्छितो की माननीय महसूल मंत्री बावनकुळे सरांनी जो निर्णय घेतलेला आहे किंवा बऱ्याच दिवसापासून जे शेतकरी संघटना किंवा समन्वय समित्यांची जी मागणी होती किंवा शेतकऱ्यांची मागणी होती किंवा प्रत्येक रस्त्यांना कुठेतरी कायदेशीर स्वरूप प्राप्त व्हावं, त्या अनुषंगाने GRनुसार आता आपण जुन्नर तालुक्यातील 185 गावांमध्ये सर्व गावांमध्ये शिवार फेऱ्या आयोजित केल्या होत्या। त्या शिवार फेऱ्यांमधनं प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 मध्ये की जे गावातील नोंदणी म्हणजे नकाशावर असलेले रस्ते प्रपत्र 1 मध्ये आणि जे रस्ते नकाशावर नाही परंतु जागेवर आहेत असे सर्व रस्ते गावामध्ये सर्वत्र पाहणी करून ग्रामपंचायत अधिकारी असतील, ग्राम महसूल अधिकारी असतील, भूमी अभिलेखचे अधिकारी असतील आणि सर्व कोतवाल, पोलीस पाटील आणि गावातले सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी यांच्या मदतीने जे नोंदणीकृत रस्ते नव्हते परंतु गावात चालू अशा सर्व रस्त्यांच्या नोंदी आपण प्रपत्र 2 मध्ये घेत आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये असे प्रपत्र 2 हे त्या रस्त्याचं पूर्ण माहिती म्हणजे तो रस्ता कोणत्या गटातून कोणत्या गटामध्ये जातोय, आजूबाजूला असलेले सर्व गट, तसेच रस्त्याचा प्रकार आणि याच्यामध्ये किती शेतकऱ्यांना याचा फायदा होतो, तो रस्ता अतिक्रमित आहे का खुला आहे, ही सर्व माहिती घेऊन आपण ग्रामसभेमध्ये ठेवणार आहोत। याच्यासाठी विशेष ग्रामसभा तालुक्यामध्ये 10 आणि 11 तारखेला BDO साहेबांनी आयोजित केलेल्या आहे। ह्या फक्त रस्त्यांसाठीच असणार आहे। या ग्रामसभेमध्ये याची मंजुरी करून ह्या रस्त्यांना GR मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण नंबर देणार आहोत। ह्या नंबर कसे द्यायचे याच्या बाबतीत पण GR मध्ये आम्हाला नमूद केलेलं आहे। त्याच्यामध्ये जिल्ह्याला कोड आहे 29, आपल्या तालुक्याला कोड आहे 07 आणि त्या गावाचा कोड जो आम्ही दिलेला आहे। असं करून या सर्व रस्त्यांना कायदेशीर मान्यता या अनुषंगाने दिली जाणार आहे आणि ही कायदेशीर मान्यता झाल्यानंतर आपल्या तालुक्यामधले 15 गाव आपण जे सिलेक्ट केलेले आहे ते प्रत्यक्षात GIS सिस्टीमवर घेण्यासाठी त्या गावांच्या रोव्हरच्या साहाय्याने त्या 15 गावांच्या मोजण्या केल्या जाणार आहे। त्याच्यामध्ये आपण प्रत्येक मंडलमधलं एक गाव घेतलेलं आहे आणि अतिरिक्त 3 गावं जी घेतलेली आहे ती ओतूर मंडलमधलं एक अतिरिक्त गाव घेतलेलं आहे, निमगाव सावा मंडलमधलं एक गाव घेतलेलं आहे आणि जुन्नरमधलं एक गाव घेतलेलं आहे। असे 15 गावं आपण त्यामध्ये GISच्या साहाय्याने रोव्हरद्वारे मोजणी करून हे जे रस्ते आहेत हे पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर पहिल्या 15 गावांमध्ये प्रत्यक्षात म्हणजे भविष्यात जाऊन तुम्हाला त्या रस्त्याचा अक्षांश एकूण पण फायनल होणार आहे आणि ही एकदा हे झाल्यानंतर सेम पद्धतीने उर्वरित पूर्ण 185 गावांमध्ये होणार आहे। आपल्याला सांगण्यात मला आनंद वाटेल की सुरुवातीला आम्हाला इन्स्ट्रक्शन होते की प्रत्येक मंडलमध्ये 1 किंवा 2च गावं घ्या, परंतु आपल्या तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकारी यांनी तयारी दाखवली की आपण पूर्ण सर्व रस्ते करू आणि याच्या अनुषंगाने आपण 185 रस्त्याचा जो पहिल्या टप्प्यातला डाटा आहे तो पूर्ण आपण करणार आहोत आणि त्यामध्ये पूर्ण 185 गावातले रस्ते हे प्रपत्र 1 आणि 2 मध्ये घेऊन त्यांना ग्रामसभेच्या मंजुरी घेऊन या सर्व रस्त्यांना आपण नंबर देणार आहोत आणि पुढच्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ह्याच्यामधले जे रस्ते अतिक्रमित असतील ते रस्ता अदालतीमधनं हे आम्ही शक्यतो तंटेमुक्त करण्याचे प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामध्ये गावस्तरीय समित्या पण स्थापन केलेल्या आहेत आणि असे रस्ते तंटे जर गावस्तरीय समितीमध्ये पण जर मिटले नाही तर त्याच्या बाबतीत आम्ही मामलेदार कोर्ट 5 प्रमाणे आम्ही केस चालवून त्याच्यावर आदेश करणार आहोत आणि पोलीस डिपार्टमेंटच्या मदतीने असे रस्ते खुले करणार आहेत। त्यामुळे मी आपणाद्वारे सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करेल की जास्तीत जास्त रस्ते हे आपापसात गावस्तरीय समितीवर तंटामुक्त करून आपण याच्यामध्ये या योजनेचा जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, कारण तुमचे जर रस्ते कायदेशीररित्या नोंदणी झाली त्याला नंबर पडले तर तुम्हाला भविष्यात याच्यामध्ये जो निधी पडणार आहे म्हणजे त्यामध्ये आमदारांच्या माध्यमातून असेल, खासदारांच्या माध्यमातून असेल, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असेल किंवा विविध इतर ज्या योजना असतील त्याच्या माध्यमातून आपल्याला या रस्त्यांवर निधी टाकता येईल आणि जे रस्त्यांचे वर्षानुवर्ष जे आपली जी मागणी होती की ती मागणी पूर्ण होणार आहे।